नमस्कार, द सावंत किचन मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची दाल पालकची रेसिपी दाखवणार आहे। तर चला आपण बघून घेऊया। मी डाळ भिजवून घेतली आहे। यात मी 1 वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे। ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ह्यात मी अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, ह्याला द प्रेशर पॅन मध्ये मी 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहे। आपली डाळ शिजून तयार आहे। आपण आता दाल पालक बनवून घेऊया। इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलंय। ह्यात आपण आता घालूया 1 चमचा जिरं, 1 चमचा आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि हे 8 ते 10 कळ्या लसणाच्या आहेत, त्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत। ह्याला थोडंसं आपल्याला फ्राय करायचं आहे आणि त्याबरोबर ह्यात घालायचं आपल्याला थोडंसं हिंग। आपलं हे फ्राय करून झालंय। आपण ह्यात आता एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि ह्याला पण नीट फ्राय करून घ्यायचं। आपला कांदा पण खरपूस झालाय। आपण आता एक मोठा चिरलेला टोमॅटो घालून त्याला पूर्णपणे शिजवून घेऊया। टोमॅटो आपल्याला झाकून शिजवायचा। टोमॅटो पण शिजला आहे। 1 मोठा चमचा धना पावडर, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद आणि हा 1 चमचा तिखट मिरची पावडर आहे आणि हे कोकम आहे। तर कोकम आपण नंतर घालायचे आहे। त्याच्यात बाकीचे मसाले चांगले टाकून आपण फ्राय करून घेऊया चांगलं। हे मसाले फ्राय होताना आपण यात थोडंसं पाणी टाकूया, ज्याच्याने हे मसाले जळणार नाही आणि चांगले शिजतील आणि टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही तयार होईल छान। शिजलंय आता, ह्याला तेल पण सुटलंय। आपण यात आता पालक घालूया। हा मी एक छोटी जुडी पालक घेतला होता, ज्याला मी धुवून कट करून घेतलाय। आता आपण यात टाकूया। आपल्याला पालकला 2 मिनिटं हाय फ्लेमवर शिजवायचं आहे आणि मग झाकण ठेवून बाकी पूर्ण शिजवून घ्यायचं। पालक इकडे शिजला आहे। आपण आता जी डाळ शिजवून घेतली होती ना, ती याच्यात टाकायची आहे। कोकम पण ह्यात आपण याच घालायचे आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही ह्यात पाणी टाकू शकता। आपण डाळीत आधीच मीठ घातलं होतं, म्हणून तुम्ही आधी चेक करा की तुम्हाला मिठाची गरज आहे का आणि मगच तुम्ही ह्यात एक्स्ट्रा मीठ टाका। मग आता आपण ह्याला 5 मिनिटं झाकून शिजवून घेऊया। आपली डाळ इथे शिजून तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसते ती। आता लास्ट स्टेप, यात मी घालणार आहे अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा सब्जी मसाला आणि 1 मोठा चमचा कसुरी मेथी। हे सगळं घातल्यानंतर आपल्याला ह्याला 5 मिनिटं शिजवायचं आहे आणि मग आपला दाल पालक तयार। तर मग हे बघा, ही आपली टेस्टी अशी दाल पालक तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ती। तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल द सावंत किचन। थँक्यू।